नमस्कार. चिन्मयजन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज महात्मा फुले यांची 199वी जयंती आणि या निमित्ताने आपण त्यांचे महान विचार ऐकण्यासाठी इथे सज्ज आहोत. बघा, 11 एप्रिल या रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला. आता ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस समाजाला, लोकांना किंवा घरातल्या लोकांना असं वाटलंही नव्हतं की हा व्यक्ती, हा मुलगा खूप मोठ्या प्रमाणात देशासाठी बदल करणारा ठरणार आहे, समाजसुधारक ठरणार आहे, असं यत्किंचितही कोणाला वाटलं नसेल. परंतु जसजसा काळ बदलत गेला आणि मुलगा मोठा होत गेला, त्याच्या एका ठराविक वयामध्ये त्याच्यावर एक अन्याय घडला. एका लग्नामध्ये गेला असताना तू क्षुद्राचा मुलगा आहेस म्हणून त्यांना डावलण्यात आलं, त्या मिरवणुकीतून त्यांना हाकलण्यात आलं आणि त्या कार्यक्रमाला त्यांना बसू दिले नाही. आणि तिथूनच त्यांच्या मनामध्ये जास्त चिंगारी पडली की सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे आणि सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्यात लढा वाढवला. कालवश पुढे कालांतराने त्यांचं लग्न झालं सावित्रीबाईंशी. सावित्रीबाई फुले झाल्या आणि त्यांनी विचार केला की समाजात बदल घडवायचा असेल तर स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलंच पाहिजे. आणि स्त्रीला शिक्षण देण्याकरता आधी स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिकवलं आणि सावित्री फुले ह्या शिकू लागल्यात. आणि शिकल्यानंतर त्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. पण त्यावेळेला त्यांना बऱ्यापैकी विरोध झाला, कारण समाजाच्या आणि प्रवाहाच्या विरुद्ध जायचं म्हटलं तर समाज हा त्यांना विरोध करत होता. आणि विरोध करताना वेळप्रसंगी त्यांना दगडं मारायचे, त्यांच्या अंगात शेड फेकायचे, त्यांच्या अंगात चिखल फेकायचे आणि कपडे मलिन होतील. आणि नुसतंच एवढं थांबलं नाही तर शब्दांचे सुद्धा चिखलफेक त्यांच्यावर व्हायची. म्हणजे वाईट साईट शब्दांनी बोलून त्यांना मलिन करण्याचा प्रयत्न करायचे की जेणेकरून ते स्त्री शिक्षणापासून लांब जातील. पण असं न होता त्या काय करायच्या, घरून एक स्वच्छ साडी सोबत घेऊन जायच्या पिशवीत आणि शाळेत गेल्यानंतर त्या वस्त्र बदल करून नंतर मुलींना शिकवण्यासाठी प्राधान्य राहायच्या. आणि घरी परतताना सुद्धा तसेच कपडे जर मळले तर ते कपडे बदलवून ते स्वतः स्वच्छ राहायच्या. आणि नुसतं एवढ्याच थांबलं नाही तर मुलींना शिकवत त्या ग्रॅज्युएट 10वी झाल्यात, 12वी झाल्यात मुली ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, डॉक्टरेट होतात. काही मुली IAS IPS, काही मुली पोलीस अधिकारी, मिलिटरीतले अधिकारी. एवढंच नाही ते डॉक्टर्स, वकील्स, LLB, दंतरोगतज्ञ, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुली या पुढे जातात. आणि असं होताना भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यातनंच घडल्या. आणि त्यानंतर आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या सुद्धा स्त्री शिक्षणामुळेच पुढे गेल्या. म्हणजे महिला कोणत्या जातीची आहे, कोणत्या पत्ताची आहे किंवा कोणत्या प्रकारची आहे यापेक्षा ती महिला आहे आणि ती पुढे जाते हा विचार फक्त महात्मा फुलेंनीच या पूर्ण भारतामध्ये रुजवला. आणि होताना झालं काय तर नुसतंच शिक्षण हा विषय त्यांनी राहिला नाही. काय केलं की शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी शेतकऱ्याच्या असूड या पुस्तकाचं लेखन केलं. शेतकऱ्यांना जागृती आणली आणि शेतकऱ्यांना एकत्र आणून शेतकरी संघटना स्थापन केल्या. असं नाही तर नुसतं शेतकऱ्यांना एकत्र आणलं नाही
तर शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यातून बागायतीकरण करता येईल हे तंत्रज्ञानाचा प्रयोग करून त्यांनी पाण्याचा अतिरिक्त वापर करून म्हणजे योग्य वापर करून बारमाही पिकं कशी घेता येतील आणि त्यातनं उत्पन्न कसं वाढवता येईल हे तंत्रज्ञान त्यांनी आणलं. आणि त्याचीच पुढची परिणती काय तर ठिबक सिंचन योजना ह्या कालवश म्हणजे कालांतराने पुढे प्रगत होत गेला. म्हणजे आपण जैन ठिबक सिंचन योजना जी बघतो ही त्याचंच बीजारोपण आहे ज्यांनी महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. बरं, शेतकऱ्यांना पुढे आणलं का तर सोबत त्यांनी काय केलं, कामगार वर्गाला पुढे आणलं, कामगारांना एकत्र केलं, कामगार संघटना तयार केल्या आणि कामगारांचे प्रश्न सुद्धा त्यांनी सोडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. म्हणजे शेतकरी संघटना केल्यात. त्याचे काही लोक आता राजकीय स्थितीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याची बीजारोपण महात्मा फुलेंनी केले. महात्मा फुलेंनी कामगारांना एकत्र केलं, शेतकऱ्यांना एकत्र केलं. एवढंच नाही तर मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना सुद्धा त्यांनी एकत्र केलं, मच्छीमार व्यावसायिकांना एकत्र केलं, त्या विक्रेत्यांना एकत्र केलं आणि त्याच लोकांनी त्यांना महात्मा नावाची पदवी दिली. भारताचे पहिला महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुले ठरले. सर्व गोष्टीमध्ये एवढंच नाही, त्यांनी क्रांती केली. आणखी काय केलं असेल तर विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा अशी प्रथा त्यांनी चालू केली. कारण काय व्हायचं की वयस्करपणात व्यक्ती वारला, नवरा वारला तर तिचा सांभाळ करणारे मुलं असायची, पण लहान मुलं असताना किंवा मूल होण्याच्या आधी त्या स्त्रीचा पतीचा मृत्यू झाला काही कारणाने तर ती स्त्री आयुष्यभर विधवा म्हणून राहायची. कदाचित तिच्यावर अतिप्रसंग करून काही लोक फायदा घ्यायचे आणि हे सर्व गोष्टी टाळण्याकरता त्यांनी महिलांना पुनर्विवाहाची त्यावेळेस पद्धत चालू केली. आणि ज्या अशा विधवा महिलांना काही प्रसंगामुळे जर अपत्य झालं तर त्या कदाचित त्या अपत्याला मारून टाकत किंवा सोडून देत कुठे, पण अशा मुलांना सुद्धा त्यांनी एकत्र आणून मुलांसाठी अनाथालय चालू केलं. आणि असे महात्मा फुले एवढं सगळे उद्योग करत असताना ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण राहिले. बृहन्मुंबई महापालिका महात्मा फुले यांनी बृहन्मुंबई महापालिकेची इमारत बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. त्यांनी ती पूर्ण केली. एवढंच नाही तर गेट ऑफ इंडियाचं बांधकामाचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांनी घेतलेला होता. म्हणजे अनेक मार्गातून अनेक प्रकारातून माणसांना कामगारांना एकत्र आणून त्यांनी त्यांच्याकडे काम करून घेतले. अशा सर्व महान उद्योजकांना त्यांच्या 199व्या या जयंती उत्सवाला आपण त्यांना मानाचा मुजरा करूया आणि त्यांच्याकडनं काय शिकता येईल आपल्याला तर या द्विशतक जयंती उत्सवामध्ये आपण सर्वसाधारण सर्व लोकांनी असं ठरवूया, मी अन्याय सहन करणार नाही, तुम्हीही करू नका. समाजाला वेगवेगळ्या स्तरातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः सहकार्य करा. स्त्री शिक्षणासोबत सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि समाजाला पुढे नेण्यासाठी बघा, एक स्त्री शिकली तर तिच्या मुलांना शिकवते, तिच्या मुलांसमोर ते आदर्श घडवते. मी ग्रॅज्युएट झाली, मी पोस्ट ग्रॅज्युएट झाली, मी डॉक्टरेट झाली, आता तुम्ही सुद्धा असंच
मोठं झालं पाहिजे, खूप शिकला पाहिजे, समाजाला पुढे नेण्यासाठी, समाजसेवेसाठी तुम्ही पुढे गेला पाहिजे, हे ती स्त्री सांगू शकते. म्हणून त्या स्त्रीला शिकवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. आज महाराष्ट्र शासनाने हेच केलंय की मुलींना ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिक्षण पूर्णतः मोफत ठेवलेलं आहे. म्हणजे स्त्रीला शिक्षणासाठी पैसा लागत नाही आणि पैशासाठी अडून राहत नाही. बघा, एखादी व्यक्ती आहे, त्याला एक मुलगा एक मुलगी आहे आणि दोघांना शिकवण्याचा प्रसंग आला. एक साथ तो मुलाला शिकवतो. कदाचित मुलीला शिकवण्यासाठी, खर्च करण्यासाठी तो दुसऱ्याचा धन म्हणून तिला शिकवण्यासाठी मागे सरतो, कारण तेवढी परिस्थिती नसते. पण ती परिस्थिती ही जाणीव महाराष्ट्र शासनाने आजच्या या भाजप शासित या महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय सर्वांना आवडण्यासारखा आहे. स्त्री शिक्षण पूर्णतः मोफत केलेलं आहे. जर स्त्री पुढे गेली तर समाज पुढे जाईल, समाज पुढे गेला तर देश पुढे जाईल आणि हेच धोरण आपण सर्व मिळून पुढे नेऊया. आणि ही जाणीव प्रत्येकामध्ये करून द्या की बा तू शिकली पाहिजेस. त्यासाठी काय लागेल ती मत आम्ही करूया, आपण करूया. असंच या द्विशतक महात्मा फुले जयंतीच्या या वार्षिक प्रारंभाला आपण त्यांना विनम्र अभिवादन करून आपण या चिन्मय विजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया. बेल आयकॉन दाबून लाईक दाबूयात, बेल आयकॉन दाबूयात, ऑल सिलेक्ट करू आणि असे नवनवीन व्हिडिओ आपण समाजामध्ये प्रसारित करूया, सर्वांसाठी शेअर करूया. हरिओम.